हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा. मी अनघा पाटील. आज चालली आहे बीडला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरचं. तर आता आम्ही तिकडून निघालो आहोत आणि चाललो आहोत बीडला. तर बीडला कुठे कुठे आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला दाखवेल. आणि आता सध्या आम्ही इकडून निघतोय नाश्ता वगैरे करून. तर भेटूया रस्त्यात. बाय. तर आता आम्ही चाललो आहोत पर्लीला. तर आम्ही बीडमध्ये नाही जात आहोत, बीड प्रॉपरमध्ये, पण आम्ही पर्लीला जातोय, पर्ली गावात. तर पर्ली गावात एक शंकराचं मंदिर आहे, वैजनाथचं. तर 12 ज्योतिर्लिंगमधले जे 4 महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग आहे त्यातलं हे एक आहे, वैजनाथचं मंदिर. तर आम्ही आता तिकडे चाललो आहोत, पर्ली वैजनाथला. तर भेटूया. तर वाटेत आम्ही हॉटेल पंढरी मध्ये लंच करायला थांबलो. आणि आम्ही काही जास्त मागवलं नव्हतं कारण की टाइम निघून गेला जेवणाचा. तर आम्ही साधं बाजरीची भाकरी आणि पिठलं, शेवभाजी, मेथी मसाला, वांग्याची भाजी हे सगळं मागवलं आम्ही. पण खूप छान होती चव, म्हणजे जी घरगुती चव असते ती होती. आता आम्ही इकडून निघतोय. आम्ही पोचलो आहोत आता वैजनाथला. आतमध्ये शूट करता येणार नाही, तर बाहेरूनच दाखवेल. आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या रूमवर, हॉटेलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही तयार वगैरे होऊन नाश्ता करून निघालो आहोत तुळजापूरला जायला. तर मी काल तुम्हाला हॉटेलचे रूम दाखवली नव्हती, हॉटेल सांगितलं नव्हतं कारण मला लेट झाला. तर आता मी तुम्हाला हॉटेल दाखवते आणि रूम्स पण दाखवते. तर देवळाच्या 1 किलोमीटर जवळ माधव भक्त निवास आहे. तर आम्ही तिकडे आलो होतो राहायला का. तर मी तुम्हाला रूम दाखवते. छोटी रूम आहे. टॉयलेट बाथरूम आहे चांगलं. रूम छोटी आहे पण त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस दिले होते खालती झोपायला. तर ह्या रूमचे चार्जेस आहेत 900 रुपीज पर नाईट. तर आता आम्ही इकडून निघालो आहोत, चेकआउट केलं आहे आम्ही आणि आता आम्ही इकडून चाललो आहोत तुळजापूरला. तर भेटूया रस्त्यात. आता आम्ही तुळजापूरला जाण्यास निघालो आहोत. तर वाटेत एक गाव आहे आंबेजोगाई. तर तिकडे देवी आहे योगेश्वरी. तर आम्ही आधी देवीचे दर्शन घेऊ आणि मग तुळजापूरसाठी पुढे जाऊ. आम्ही आता योगेश्वरी मंदिरात पोचलो आहोत. आतून मी तुम्हाला दाखवू नाही शकत, बाहेरूनच दाखवते. तर हे मंदिराचं परिसर आहे. आमचं दर्शन घेऊन झालंय. खूप छान असं दर्शन झालंय, आरामात, जास्त घाई नाही. आता आम्ही आमच्या एका नातेवाईकांच्या घरी चाललो आहोत. आता आम्ही ह्यांच्या घरातून निघालो आहोत आणि चाललो आहोत शेतात. तर इकडे पुढेच पाऊण तासावरती ह्यांचं शेत आहे.
तर ते शेत बघायला आम्ही चाललोय आणि तिकडेच आम्ही जेवणार सुद्धा आहोत. तर मी तुम्हाला त्यांची शेत दाखवते पूर्ण. तर आता आम्ही ह्यांच्या शेतावर पोचलो आहोत आणि इकडे कांद्यांची शेती लावली आहे आणि इकडे ह्यांची पोल्ट्री फार्म पण आहे. कोंबड्या आहेत, बकरी आहेत, गाय वगैरे पण आहे. हे बघा. हे ऊसाची शेती आहे ही आणि इकडे खालती वांग्याची सुद्धा आहे बघा, वांगी. आणि पुढे तुरीच्या शेंगा आहेत. इकडे सगळे कांदे लावलेत. त्या बहिणी बरोबर तुझ्या शेंगा काढत जा म्हणते. पुढे पुढे ते आम्ही शोधतोय आपले. हे काय लावणार का? हा लसूण असेल मला. हे बघ तुरीची शेंगा आहे बघ. हे बघा तुरीच्या शेंगा. हे काय असेल माऊ? लसूण नाही कांदा नाही नाही तो लसूण असेल. हे लसूण असेल. कांदा वेगळा दिसतोय, पाती कांदा. ह्या घेतल्या शेंगा. हे बघा हे तुरीच्या शेंगांचं आहे, पूर्ण वरती आहेत. आणि इकडे हे बघा हे पालक आहे ना. कोणता कांदा? फ्लावर असा आहे ना वरती. कोबी आहे ना. फ्लावर आहे की कोबी आहे? कोबी आहे, कोबी आहे बघ ग. नाही कोबी आहे. तर हे कोबी आहे. वाव. कोबीचं झाड बघ. बघा इकडे बघा किती. त्या मिरच्या लावल्यात काय मधी? या काय लागल्यात लावून? हो हो हो. हे बघा इकडे मिरच्यांचं पण आहे. तर ही छोटी छोटी कोंबडीची पिल्ले आहेत, 20-25 दिवसाची. आणि इकडे पण कोंबड्या आहेत. ह्यांचं पूर्ण असं पोल्ट्री फार्मच आहे. गावठी अंडी मग ही विकायला आहेत की कशी डझन देता? कापूस 10 रुपयाला एक. चांगलं आहे ना. आता गाव आहे. आणि तिकडे पुढे बकरीचं पिल्लू सुद्धा आहे, ते पण मी दाखवते. कोंबड्या बघा. तर आता आम्ही इकडेच जेवणार आहोत. ह्यांनी जेवण बनवलंय. हे बघा बकरीचे पिल्लू. बघा इकडे पण कोंबड्या आहेत, सफेद कोंबड्या. तर आम्ही इकडेच जेवणार आहोत. यांनी चिकन वगैरे बनवलंय. मी इकडूनच जेवून तुळजापूरसाठी निघू. चटणी दे.
कसं वाटतंय मस्त मस्त ना? चला आता आम्ही लातूर सिटी मध्ये आलोय. आता इकडून आम्ही चाललो आहोत तुळजापूरला. आम्ही आता पोचलो आहोत तुळजापूरला. किंग्स एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करणार आहोत आज. ह्यांचं डायनिंग हॉल आहे आणि हे तुळजापूरच्या मंदिरापासून 1 किलोमीटरवर आहे. तर आता आम्ही चेक इन करतो, मग मी तुम्हाला आमची रूम दाखवते आणि प्राईससुद्धा सांगते. हे त्यांचं डायनिंग हॉल आहे. इकडून वर रूम्स आहेत. तर हे आमचे रूम आहेत. टॉयलेट बाथरूम आहे, AC आहे, TV आहे. तर असे छान रूम आहे. तर ह्या रूमचं पर नाईट चार्जेस आहेत 2500. तर आता आम्ही ह्यांच्या रेस्टॉरंटमध्येच ऑर्डर दिलेली होती आधी, कारण ह्यांचं रेस्टॉरंट आता बंद झालं आहे. तर आता आम्ही डाळ खिचडी वगैरे खाऊन निघालो आहोत आमच्या रूममध्ये झोपायला. तर भेटूया उद्या सकाळी. उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत तुळजाभवानी देवीचे दर्शन घ्यायला. तर उद्या सकाळी भेटते तुम्हाला. बाय बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही निघालो आहोत देवीचं दर्शन करायला तुळजाभवानीचे, आणि तिकडूनच आम्ही दर्शन करून मग पुढे जाणार आहोत मुंबईसाठी. तर आता आम्ही मंदिरात चाललो आहोत. आम्ही आता गाडीतून उतरलो बाहेर नाक्यावर, आणि पार्किंगला पुढे आहे गाडी. तर इकडे आतमध्ये गाडी अलाउड नाही आहे, पण आम्ही आता इकडून आतमध्ये चालत चाललो आहे मंदिरापर्यंत. तर हे मंदिर आहे, मंदिराचं मुख्य द्वार. आम्ही दर्शन घेऊन निघालो आहोत आता मुंबईला जायला. तर तुळजापूरवरून आम्ही सोलापूरवरून पुण्याला जाऊन मग पुण्यावरून आम्ही मुंबईला जाणार आहोत. तर आता आम्ही पुणा हायवेवरती आहोत आणि वाटेत आम्ही लंचसाठी थांबलोय हॉटेल शौर्यवाडामध्ये. ते खूप इंटरनेटवर खूप फेमस आहे, पुणा साईडलाच आहे, त्यांचे खूप शाखा आहेत. तर खूप टाईमपासून माझी इच्छा होती हॉटेल शौर्यवाडामध्ये यायची जेवायला. तर आज फायनली आम्ही इकडे आलो आहे. तर एक गाडी मागे आहे, खूप पाठी ते लोक लेट निघाले, आणि एक गाडी म्हणजे आम्ही आता इकडे पोचलो आहोत हॉटेल शौर्यवाडामध्ये. तर आम्ही काय ऑर्डर करतो आणि कसं आहे ते तुम्हाला सगळं मी सांगेल. तर खूप टाईमपासून हॉटेल शौर्यवाड्याबद्दल मी ऐकून आहे, इंटरनेटवर खूप फेमस चालू आहे. तर आज फायनली हॉटेल शौर्यवाडा.
त्यांचं आर्किटेक्चर खूप मस्त आहे, एकदम वाडा टाईप केलंय त्यांनी. मी मागवलंय चिकन मसाला आणि बाजऱ्याची भाकरी. आणि दुसरी ऑर्डर येते, दुसरं काय मागवलं ते तुम्हाला दाखवते. तर आमची दुसरी ऑर्डर आली आहे. ही आहे मटन स्पेशल थाळी. त्यात आहे बाजऱ्याची भाकरी, रस्सा, मटन फ्राय, हे अळणी सूप, मटन खिमा, गुलाबजामुन आणि राईस नाही आहे. तर आम्ही भाकरी अनलिमिटेड आहे, भाकरी राईस किंवा रोटी ते तुम्ही किती पण घेऊ शकता. आणि मम्मीने मागवलं आहे चिकन गावाकडची थाळी. त्यात आहे बाजऱ्याची भाकरी, रस्सा, गुलाबजामुन, वहिनी कुठे आहे, आणि आहे चिकन खरडा, एग करी, अळणी सूप, चिकन फ्राय. आणि ह्यात पण अनलिमिटेड भाकरी किंवा रोटी राईस घेऊ शकता. तर आम्ही आता ह्याची टेस्ट तुम्हाला सांगू खाऊन कशी येते. चिकन मसाला तो खूप छान होता. आवडला पप्पा तुम्हाला चिकन मसाला? चिकन मसाला पण छान आहे. तर आम्ही ह्याची टेस्ट सांगू तुम्हाला. कसं आहे मम्मी चिकन थाळी? झणझणीत आहे एकदम. मी पण ह्यांच्या स्टाईलनी भाकरी रस्स्यात कुस्करून खाते आहे. खूप मस्त आहे, एकदम तिखट आहे, झणझणीत. तर आता आम्ही मुंबईला पोचलो आहोत. तर हा तुळजापूरचा व्लॉग इकडेच संपतोय. तुम्हाला तुळजापूरचा व्लॉग आणि औरंगाबादचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.